नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, अनेक कुटुंबामध्ये कुलदेवतेला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं जातं. अनेकांचा असा विश्वास असतो की कुलदेवतेची नियमित पूजा अर्चना आणि दर्शन केल्याने घरात सुख, समृद्धी आणि संरक्षण लाभतं. पण काही वेळा सतत अडचणी येणे, कामात वारंवार विघ्न येणे किंवा घरात अशांतता निर्माण होणे याचा संबंध काही जण कुलदेवतेच्या उपासनेतील दुर्लक्षाशी जोडतात. या श्रद्धेमागे नेमकं काय, कुलदैवत रुसल्याची काही लक्षणं असतात का आणि त्यावरील शास्त्रोक्त मार्ग कोणता, याच विषयावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आचार्य सुनील कुमार. आचार्यजी, कार्यक्रमात खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद, खूप खूप आशीर्वाद. तर चर्चेला सुरुवात करण्याआधी मी आचार्यजींची थोडक्यात ओळख करून देते. आचार्य सुनील कुमार हे गेली 22 वर्ष भाग्य परिवर्तनच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेले असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत, कॅलिफोर्निया, दुबई पासून देशात दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, गोवा, इंदौर आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, मुंबई इथे त्यांची सेंटर्स आहेत. आपणास आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपलं शंका निरसन करून घेऊ शकता. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. आचार्यजी, सुरुवातीला मला जाणून घ्यायचंय की कुलदैवत म्हणजे नेमकं काय आणि त्याचं आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या श्रद्धेमध्ये किती महत्व असतं. कुलदैवत म्हणजे आपलं सर्वस्व. कधी कधी काय असतं, आपल्या घरी लग्न, मुंडन संस्कार किंवा कोणताही संस्कार करताना आपण लक्ष देत नाही. जसं आपण आपले पितृदेव, आपले इष्टदेव, तसंच कुलदेवतांना पण प्राथमिकता दिली पाहिजे. पण आपण तेव्हा विसरून जातो, आणि विसरून गेलो हा एक वेगळा विषय आहे. पण जेव्हा आपल्या घरी काही कार्यक्रम, कुठलाही संस्कार किंवा लग्न इत्यादी हे करताना आपण जर यांच्याकडे लक्ष नाही दिला, तो कार्य पूर्ण होत नाही. हे तुम्ही एकदम लक्षात ठेवा. आपल्या घरी कुठलाही कशाही प्रोग्राम, कार्यक्रम जर झाला तर कुलदेवतांना आपल्याला त्यांच्या स्मरण करायचं. आणि स्मरण जर आपण करू लागले तर सगळ्यात आधी आपले कुलदेवता कोण आहे हा लक्ष ठेवला पाहिजे. आता हे कोण सांगणार? तर कुलदेवतांबद्दल तुम्हाला तुमचे पूर्वज म्हणजे तुमचे आई वडील, आजी आजोबा हे तुम्हाला सांगू शकतात की आपले कुलदेवता कोण आहे. खूप काही लोकांना त्यांचे कुलदेवता, कुलदेवी माहिती नाही आहे. म्हणजे पूजा स्मरण हा एक नंतरची गोष्ट आहे. आणि याचं कारण काय? याचं कारण एकच आहे, आई वडिलांसोबत आपण राहत नाही, आजी आजोबांसोबत आपण राहत नाही, कुटुंब वेगळे झाले तर त्यांची जे कुल परंपरा आहेत त्यांना कुल परंपराची काही माहिती नाही आहे. आज एक खूप मोठा प्रश्न उभा आहे की जर आजपासून आपण 20-30 वर्ष पूर्वी गेलो, लग्न झालं, लग्न संस्कार झाले, अपत्य झाले आणि त्यांचे पण लग्न झाले, काहीच प्रॉब्लेम नव्हती. पण आज जे लग्न होत आहे आणि तुम्हाला माहिती आहे किती प्रॉब्लेम्स लोक फेस करत आहे. आज जर वर्ष झाला, 6 महिने झाले, 3 महिन्यानंतर लोकांमध्ये भांडणं, घरात अशांतता, आणि सगळ्यात पहिली गोष्ट की आम्हाला आई वडिलांसोबत राहायचे नाही. हे काय म्हणजे? याचा अर्थ असा आहे की आपण 100% कुलदेवी, पितृदेव, इष्टदेव यांच्याकडे आपलं लक्षच नाही आहे. आधी एक नियम होता की लग्न झाला की लगेच पहिल्या दिवशी आपल्याला ग्रामदैवतकडे, कुलदैवतकडे, इष्टदैवतकडे त्यांच्याकडे जायचं आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचा. मग आपलं जे गृहस्थ धर्म आहेत, मग जे आपला गृहस्थ आश्रम आहे त्याला पुढे वाढवायचा. हा एक नियम होता. पण आज आपल्याला हेच माहिती नाही आपले कुलदैवत कोण आहे, इष्टदैवत कोण आहे, ग्रामदैवत कोण आहे. तर सगळ्यात आधी हे माहिती घ्या की तुमचे कुलदैवत कोण आहे. आणि जे तुम्ही प्रश्न केला की कुलदैवत, कुलदेवीची महत्ता काय, तर मी तुम्हाला सांगतो की घर जर
तुम्हाला बनवायच्या, घरात शांतता ठेवायच्या, घरात तुम्हाला सुख समृद्धी धन पैसा काहीही जर तुम्हाला पाहिजे तर कुलदैवतच्या पहिला स्थान आपल्या घरी राहतो, हे तुम्ही विसरू नका. पण याची माहिती तुम्हाला तुमचे जे पूर्वज आहे त्यांच्याकडून तुम्ही घ्या की आपले कुलदैवत कोण आहे, आपली कुल परंपरा काय, हा त्यांची पूजा कसं करायचं, ते जर काही रुष्ट झाले तर त्यांना कसं प्रसन्न करायचं याच्यावरती खूप काही समाधान आहेत. पण कमी ते कमी त्यांची माहिती तरी घ्या की आपले कुलदैवत कोण आहे, कुलदेवी कोण आहे. हे माहिती पडली तर आपण काहीही करू शकता. निश्चितच. मग यालाच धरून मला विचारायचं आहे की काही जण म्हणतात की कुलदैवत रुसलं तर जीवनामध्ये अडचणी येतात. ज्योतिषशास्त्र काय सांगतं याबद्दल? ज्योतिषशास्त्रामध्ये जे आपलं पंचम स्थान आहे, तर पंचम स्थानच्या स्वामी, जसं मी जर तुम्हाला सांगितलं की पंचम स्थानच्या स्वामी जर गुरु आहेत आणि गुरु ग्रह तुमची नवांश कुंडलीमध्ये ज्या स्थानमध्ये बसलो आणि जर आपण एक उदाहरणतः जर मेष राशी किंवा वृश्चिक राशीमध्ये बसलो तर त्याचा स्वामी आहे मंगल. तर आपण अर्थ काढता बाबा आपले जे इष्ट आहेत ते हनुमानजी. तसंच ज्योतिषशास्त्रामध्ये द्वितीय स्थानचे जे स्वामी आहेत, तर द्वितीय स्थानचे जे स्वामी आहे त्याच्या कारक ग्रह कोण आहे, त्या कारक ग्रहानुसार आपल्याला हे माहिती पडते की बाबा आपले जर कुल देवी आपण विसरलो, आपल्याला माहितीच नाहीये, खूप दिवस जर आपण म्हणजे परदेशात राहिलो, खूप दिवसात आपला काही घरात काही संबंध नाहीये तर कोण सांगणार. तर त्यानुसार आपण काय करतो की ठीक आहे आपल्याला कुलदेवीची माहिती नाहीये तर देवी देवतांमध्ये आपण कुलदेवी देवता शोधतो आपण. पण त्याची माहिती तुमची पत्रिकाचे जे दुसरा स्थान त्याच्या कारक ग्रह कोण आहे त्यानुसार आपल्याला माहिती पडते. ते तुम्ही जाणून घ्या आणि तुम्हाला 100% माहिती मिळणार. आणि माहिती मिळाली लगेच तुम्ही त्यांना प्रसन्न करा, त्यांची सेवा करा, घरात एकदम सुख शांतता सगळं वातावरण तुमच्या एकदम परिवर्तित होऊन जाईल. पण मग कुलदैवतेची कृपा कमी झाली आहे किंवा आपण उपासना करताना काहीतरी त्रुटी राहिलेली आहे, तर याची लक्षणं कशी ओळखायची? काय असे घडतात गोष्टी आपल्या जीवनामध्ये की ज्यामुळे आपण समजावं की कुलदैवतेची कृपा नाहीये आपल्यावर? खूप चांगला प्रश्न केला. काय असतं आपण जसं मेहनत खूप करतोय आणि पूजा पाठ पण खूप करतोय, खूप काही लोकांचा हा प्रश्न राहतो, माझ्याकडे पण लोक येऊन असा प्रश्न विचारताय की गुरुजी आपण पूजा पाठ मध्ये काही कमी करत नाही, कुणाला म्हणजे काही त्रास देत नाही, काही म्हणजे बरोबर कुणाच्या काही आपण करत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण मेहनत खूप करतोय पण तरी आपलं घरी म्हणजे सुख समृद्धी नाहीये आणि आता हे लॉस झाला, मागच्या वर्षी इतका मोठा लॉस झाला आणि आपल्या घरात खूप मोठा आजार म्हणजे आई होती त्यांना कॅन्सर झाला, या फलाण्याला हा आजार झाला. तर हे जे सगळे लक्षण आहे ना याचा अर्थ असा आहे की तुम्ही सगळं काही करता पण कुठे ना कुठेतरी चूक आहेत. आणि ते चूक काय, हा चूक आहे म्हणजे आपण सगळं केलं पण आपण कुलदेवी देवतांना आपण विसरलो तर निश्चितपणे ते रुष्ट होतं. आणि एक सांगतो मी तुम्हाला, रुष्ट होणं म्हणजे असं नाहीये की ते तुमच्यासाठी निष्ठुर झाले, तसं नाहीये. म्हणजे त्यांचा एक लाड राहतो की बाबा आम्हाला तुम्ही विचारा, आमचे आशीर्वाद घ्या, अशी त्यांची मनसा आहे. असं नाही की ते रुष्ट झाले म्हणजे तुमच्यावरती निष्ठुर झाले आणि ते काही तुमच्याशी बदला घेताय, नाही 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 तसं काहीच नाहीये. ते फक्त तुम्हाला त्यांना आशीर्वाद द्यायचा, तुम्ही त्यांना विसरू नका तेवढं लक्ष आहेत. तर यासारखी जर प्रॉब्लेम तुमच्या घरात आहे तर निश्चितपणे कुलदेवी देवतांना प्रसन्न करणं हा तुमची ड्युटी आलेली. अगदीच. म्हणजे आपण आपल्या कुलदेवतेची निदान आठवण तरी काढली पाहिजे. निश्चितपणे. मला याविषयी अधिक जाणून घ्यायचंय, मात्र प्रेक्षकांमधून फोन आलेला आहे. आनंद वाघ ठाण्याहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. आनंदजी, माझा आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा. मॅडम, कारण कसं का मी पैसा एवढा कमावला आणि एवढा पैसा कमावला तर माझा नातू गेला, त्याला मी 10-15 लाख रुपये घालवले, मंडळी वाढली तेव्हा बी पैसा गेला, मुलाच्या पायाला लागलं तेव्हा बी पैसा गेला, सगळं वाटेल त्या परिस्थितीत भरपूर पैसा गेला पण सुख शांती लागत नाही. आनंद, तुमच्या जन्म तारीख सांगा बेटा. 12/2/1944. आणि वेळ माहिती आहे तुम्हाला? जन्मवेळ काय आयडिया आहे का? जन्मवेळचा काय आयडिया आहे का तुम्हाला? जन्म तारीखची नाही नाही, जन्म वेळ.
नाही आहो सर एवढं कोणी आता पूर्वी कोण सांगणार हो. हो बरोबर बरोबर, ठीक आहे. जन्म ठिकाण? मामाच्या इकडे जन्म झालेला पिंपळवंडीत जुन्नरला. हो, जन्म ठिकाण माहितीये? जन्म ठिकाण? हा जन्म ठिकाण पिंपळवंडी, आपलं ताळकवाडी, हा सोनवणे मला, ठीक आहे. तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. ठीक, आता तुम्ही ऐकून घ्या. विषय असा आहे की जे तुम्ही सांगता आज आपला विषय पण तेच चालू आहे की आपले जे कुलदेवी, कुलदेवता, ग्रामदैवत यांच्या आपला आयुष्यात महत्व काय. तर मी तुम्हाला सांगतो, जे तुम्ही आता म्हणाले की घरात इतकं सिस्टम वाईट झालेलं आहे, म्हणजे इतके मोठे मोठे आजार तुम्ही सांगितले आणि खूप पैसे कमावले. मला तर एवढं पण दिसतंय की तुम्हाला आयुष्यात दोनदा खूप मोठा धक्का पण लागलेला, आर्थिक धक्का, आर्थिक नुकसान पण तुमच्या खूप झालेलं आहे. आणि दोनदा असं झालं ना तर माणसं कधी कधी खूप जास्त डिमोरलाइज होऊन जातो, म्हणजे तिसंदा त्याची इच्छाच राहत नाही की मला काही करायचं. पण तुम्ही खूप इच्छाशक्ती दाखवली, आत्मबल तुम्ही दाखवलं, तर हा खूप चांगली गोष्ट आहे. पण मी ते सांगतो तुम्हाला, पत्रिकेमध्ये पितृदोष खूप भयंकर आहे. पितरदेव, कुलदेव, इष्टदेव यांच्याकडे लक्ष नेहमीच दिला पाहिजे. तर पितरांची कृपा नाही आहे, याचा अर्थ असा आहे की आपण कुठे ना कुठेतरी पितरांना आपण विसरलो. तर पितृपक्ष आले ना, तर पितृपक्षांमध्ये जे आपले 15 दिवस असतात, ते 15 दिवसात तुम्ही एक लक्ष ठेवा की दररोज दुपारी 12 ते 2 पर्यंत तुम्हाला पिंपलाच्या झाडाखाली नैवेद्य पाठवायचं, तिकडे एक दिवा लावायचा आणि पाणी ठेवा. पण पाणी ठेवताना त्याच्यामध्ये थोडेसे काळे तेल टाका. हे तुम्हाला पितृपक्षांमध्ये 15 दिवस करायचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, कारण की आता पितृपक्ष खूप लांब आहे, अमावस्या आली की दर अमावस्येला जे उपाय मी पितृपक्षांसाठी सांगतो ते तुम्ही दर अमावस्येला करा. आणि एक महत्वाची गोष्ट, कुठलाही काम म्हणजे कोणतंही काम करताना पितृदेवतांना, कुलदेवतांना, इष्टदेवतांना आणि ग्रामदैवता यांना विसरू नका तुम्ही. आणि याचा एक मंत्र खूप चांगला, पितृदेवताभ्यो नमः, सर्व पितृदेवताभ्यो नमः. हा मंत्र अमावस्येला जर तुम्ही 11 वेळही, जर तुमच्याकडे वेळ नाहीये, 11 वेळही जर तुम्ही बोलले ना, तर पितृदेवांची कृपा आपल्यावर राहते. तर हे जे प्रॉब्लेम्स चालू आहे, मुलाची प्रॉब्लेम, घरची प्रॉब्लेम, पैशांची प्रॉब्लेम, दोनदा खूप मोठे मोठे फटके तुम्हाला पडले, म्हणजे आर्थिक फटके पडले, तर मी तुम्हाला सांगतो की जर आपण हे केलं तर निश्चितपणे यासारखी प्रॉब्लेम राहणार नाही. आणि काळजी करू नका. 2026 मध्ये जे प्रश्न कालानुसार पण बघितलं की 2026 मध्ये ऑक्टोबर पासून वेळ खूप चांगला आहे आणि याच्यामध्ये काही एक संपत्तीचा पण तुम्हाला लाभ होणार आहे. तर काही काळजी करू नका. खूप खूप आशीर्वाद तुम्हाला. मंडळी, आनंदजींना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. तुम्हालाही जर अशा काही समस्या असतील तर गुरुजींचं मार्गदर्शन घेण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. आचार्यजी, कुलदेवतेची पूजा जेव्हा आपण करत असतो तर ती नेमकी पूजा किती वेळा केली गेली पाहिजे आणि कोणत्या वेळी केली पाहिजे? खूप चांगली गोष्ट तुम्ही केली. मी एक सांगतो, जर तुमच्याकडे रोज वेळ नाही आहे की आपले कुलदेवतांचे स्मरण किंवा पूजन करण्यासाठी, तर तुम्ही एक काम करू शकतात. एकदा पौर्णिमेला आणि अमावस्येला, हे जे 2 तिथी आहे ना, या तिथीला निश्चितपणे तुम्ही त्यांच्या स्मरण करा आणि त्यांच्यासाठी नैवेद्य अर्पित करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट मी त्यांना सांगतो, ज्या लोकांना आपले कुलदेवी कुलदेवता माहिती नाहीये, की त्यांना माहितीच नाही आता आपण पूजा कुणाची करावी, तर एक सांगतो मी, गौ माता. जर तुम्हाला कुलदेवी माहिती नाहीये, गौ माताची तुम्ही सेवा करा. सेवा म्हणजे काय, तुम्ही त्यांना चारा टाका, नैवेद्यासाठी दुसरं काही तुम्ही करू शकता ते करा आणि तुम्ही त्यांना पाणी पाजा. आणि सगळ्यात महत्वाचं की जे गौशाला आहे, तर पौर्णिमा आणि अमावस्याच्या रात्री तुम्ही तिकडे एक दिवा लावू शकतात. तर जर तुम्ही असं केलं, आपली कुलदेवी प्रसन्न होऊन जाते. कारण कुलदेवी जसं 33 कोटी देवी देवतांच्या वास गौमध्ये आहेत, तसं आपली कुलदेवी कुलदेवतांच्या वास पण आहेत. तर जर माहिती नाही आहे तर तुम्ही त्यांची, आणि ज्या लोकांना माहिती आहे ते पौर्णिमा आणि अमावस्येला नक्की नैवेद्य दाखवा, त्यांच्या स्मरण करा. आणि एक खूप चांगला मंत्र आहे, कुलदेवताभ्यो नमः किंवा कुलदेव्यै नमः. दोघांपैकी कुठलाही एक, जर कुलदेवता आहेत तर कुलदेवताभ्यो नमः, कुलदेवी आहेत कुलदेव्यै नमः. तर हा मंत्राचा जाप तुम्ही कमीत कमी 11 वेळ
नाहीतर 108 वेळ तुम्ही करा. जर तुम्ही हे केलं तर निश्चितपणे तुमचे कुलदेवी दैवताची जे कृपा आहे ते तुमच्यावर सदा सर्वस्व बनी राहणार. अगदीच, म्हणजे आपण आपल्या कोणत्याही चांगल्या कामातही आपल्या कुलदेवतेची आठवण काढली पाहिजे आणि वेळोवेळी पूजाही केली पाहिजे. मला याविषयी अजून जाणून घ्यायचंय, मात्र कार्यक्रमात वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरुकिल्ली यशाची. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण कुलदैवत रुसलं आहे का, ओळखायचं कसं, या विषयासंदर्भात जाणून घेतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत आचार्य सुनील कुमार. आचार्यजी, पुढे जाण्याआधी आपल्या प्रेक्षकांमधून फोन आलेला आहे. नरेंद्र जैन आपल्याशी जोडले गेलेले आहेत. नरेंद्रजी, माझा आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा. हो, येतो आवाज. बोला. मॅडम, माझी बायको 6 महिन्यापासून जास्तीत जास्त त्रास देते आणि ती रक्तबंबा करण्यासारखं मारते. ती आम्हाला बाहेर जाऊ. ओके. जन्मतारीख सांगा, जन्मतारीख सांगा. जन्मतारीख 12/7/1973. हा, आणि जन्म वेळ माहितीये तुम्हाला? हो, जन्मवेळ माहिती आहे. पुणे 4:15 पहाटे. ठीक आहे, आता मी सांगतो. हा जे विषय चालू आहे ना, याचा अर्थ एकाच आहे. नंबर एक तर वास्तूची एनर्जी बरोबर नाहीये. जिथे तुम्ही राहता तिथे वास्तूची एनर्जी एकदम बरोबर नाहीये. नंबर 2, जे आपला मार्केश चालू आहे ना आता, तर मार्केशची दशा चालू असल्यामुळे हा पूर्ण प्रकरण वाढलेला आहे आणि इतकी अशांतता वाढलेली आहे. तर याच्यासाठी मार्केश शांती, तर मार्केश शांती कसं करायचं ते तुम्ही ऐकून घ्या. नंबर 1, दर मंगळवारी हनुमानजीच्या कुठल्याही मंदिरमध्ये जाऊन तुम्ही 21 लवंगची माल अर्पित करा. नंबर 2, एक कणिकचे पिठाचा दिवा लावायचा, पण त्याच्यामध्ये चमेलीचा तेल टाका आणि हा 10 मंगळवार पर्यंत तुम्हाला करायचा. आणि पौर्णिमेला आपले जे कुलदैवत आणि आपले इष्टदेव दोघांसाठी एक नारळ घ्या. त्याच्यावरती आपली जे काही मनोकामना जे चालू आहे आता तुमची प्रॉब्लेम ते म्हणायचं आणि त्यांच्या नाव स्मरण करून नैवेद्य सोबत घ्या आणि कुलदेवतांना अर्पित करायचं. हा उपाय करून निश्चितपणे जे घरातला वातावरण जे इतका भयंकर चालू आहे ते एकदम शांत राहणार आणि तुम्हाला कुठलीही प्रॉब्लेम होणार नाही. दुसरा, तुम्ही तर सांगितलं नाही, पण याच्यामध्ये असं दिसतंय की काही आरोग्याबद्दल पण काही प्रॉब्लेम चालू आहे. तर तुम्ही दररोज एक रुद्राक्षी माल घ्या आणि महामृत्युंजय मंत्र त्याच्यावरती म्हणायचे 108 वेळ, म्हणजे एक माल. तर हे उपाय सुरू करा. निश्चितपणे हा जे उथलपुथल चालू आहे ते काही प्रॉब्लेम येणार नाही. खूप खूप आशीर्वाद. तर मंडळी, नरेंद्रजींना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेलच. तुम्हालाही जर अशा काही समस्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. आचार्यजी, मगाशी तुम्ही पूजा कशी करावी, किती वेळा करावी हे सांगितलं, पण याच्यासाठी काही विशिष्ट नियम असतात का, की काही सोहळ्याने पूजा करायची, अशा पद्धतीचे काही नियम असतात का? हो, काय असतं, जसं मी सांगितलं की ठीक आहे, दररोज जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही कालात तुम्ही दिवा लावू शकतात आपला कुलदैवी देवता निमित्त. आणि दुसरं, जर वेळ नाहीये तेवढं तर तुम्ही कमीत कमी पौर्णिमा आणि अमावस्येला तुम्ही पूजा करू शकतात. पण एक लक्ष ठेवा की आपले कुलदेवी आणि कुलदैवत जेव्हा तुम्ही पौर्णिमा आणि अमावस्याला जर त्यांची पूजा करता, त्याच्यामध्ये काही संयम आणि काही पथ्य असतात ते पाळा. पथ्य काय, त्या दिवशी कमी ते कमी नॉनव्हेज, म्हणजे एकदम तुम्हाला त्यात जे करायचं ते पथ्य पाळायचं. नंबर 2 ब्रह्मचर्य. नंबर 3 सात्विकता. तर जर आपण एकदम हा पथ्य पाळून जर आपण त्यांची पूजा केली तर निश्चितपणे ते प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देणार. आणि तुम्हाला एक खूप विषय चांगला सांगतो मी, खूप काही लोकांना कधी कधी स्वप्न पडताय, एकच स्वप्न परत परत, म्हणजे त्याच्यामध्ये कोणीतरी देवी किंवा देव दिसतं त्यांना, पण त्याचा अर्थ त्यांना कळत नाही. तर याचा अर्थ असा आहे, काही ना काही आम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करताय. तर मी तुम्हाला एक उपाय सांगतो. जर तुम्हाला माहिती नाहीये आणि तुम्हाला आजपर्यंत काही स्वप्न पण नाही पडलं आणि तुम्ही खूप प्रयत्न करताय, शोधायचा प्रयत्न करताय, आपले जे आपले पूर्वज आहेत त्यांना तुम्ही विचारायचा प्रयत्न करताय पण तरी कळत नाही, तर तुम्ही एक काम करा. पौर्णिमाच्या दिवशी एक सुपारी घ्या, त्याच्यावरती मौली ते हे करायचं आणि त्याला तांदूळमध्ये ठेवा आणि कुलदेवी किंवा कुलदेवता निमित्त त्यांच्यामध्ये त्यांचं आवाहन करा. हळद कुंकुम लावा आणि अभिषेक करायचे त्यांच्या. हळद कुंकुम लावून
धूप दीप आणि नैवेद्य हे दाखवा. आणि मग नंतर तुम्ही जिथं तुम्ही झोपताय तर जिथं तुम्ही तुमच्या डोकं ठेवताय ना तिकडे तुम्ही याला स्थान द्या आणि झोपून जा. पण एक लक्ष ठेवा, 11 दिवस तुम्हाला ही प्रक्रिया करायच्या आणि 11 दिवस जे मी पथ्य तुम्हाला सांगितले ते पथ्य पाळायच्या. आणि पथ्य पाळून जर तुम्ही हे सगळं एकदम पूर्ण श्रद्धानी नियमाने जर तुम्ही केलं ना तर तुम्हाला स्वप्न पडू शकतो. आणि स्वप्नात तुम्हाला जे आजपर्यंत तुमच्या मनात प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या उत्तर तुम्हाला मिळू शकतो. तर म्हणून मी तुम्हाला एकच सांगतो की हा प्रक्रिया तुम्ही एकदा करून बघा, तर त्याच्या उत्तर तुम्हाला मिळेल की बाबा आपला कुलदेवी कुलदैवत कोण आहे. आणि जर तुम्हाला भान झाला किंवा स्वप्न पडलं पण तरी तुम्हाला जर थोडा क्लिअर होत नाही तर तुम्ही गुरुजींना जाऊन प्रश्न करू शकता का मला असं असं स्वप्न पडलेलं आहे, याचा अर्थ काय. तर ते तुम्हाला स्पष्ट सांगू शकतात की हे जे तुम्हाला स्वप्न पडला म्हणजे तुम्ही 11 दिवस जे साधना केली, जे कुलदेवी देवता जे सुपारीवर तुम्ही जे साधना केली आणि डोक्यावर तुम्ही ठेवला आणि तुम्हाला हे स्वप्न पडला तर याचा अर्थ असं असं आहे ते तुम्हाला स्पष्ट सांगू शकतात. मग तुम्ही तुमची पूजा अर्चना त्यांना प्रसन्न कसं करायचं जे जे तुम्हाला सांगितलंय ते तुम्ही करू शकतात. ते प्रसन्न होऊन जाईल, तुम्हाला खूप आशीर्वाद मिळणार. अगदीच, निश्चितच. पण आचार्यजी, जसं तुम्ही म्हणालात की बऱ्याच लोकांना कुलदैवत माहित नसतं कोण असतं. असे अनेक व्यक्ती आहेत किंवा असे अनेक कुटुंब देखील आहेत की कुलदैवत जवळ नसतं, लांब असतं, दुसऱ्या गावी असतं. तर अशा वेळी कुलदैवतेच्या दर्शनाला कितपत महत्व आहे? किमान वर्षातून एकदा तरी दर्शन घेणं क्रमप्राप्त आहे का, किंवा आणखी असे काही नियम आहेत का? हो, जसं मी तुम्हाला सांगतो, एक मातृदिवस असतो, पितृदिवस असतो, गुरुपौर्णिमा असते. तर जे लोक रोज त्यांना प्रणाम करताय आईला वडिलांना ते तर खूप चांगलं आहे. पण मातृदिवस पितृदिवस जर आई वडील थोडे लांब राहतात, तुम्ही लांब राहताय आणि मातृदिवसला की लगेच आईची आठवण येते आपल्याला, पितृ तर आपल्याला वडिलांची आठवण येते. तसं कमी ते कमी वर्षभरात एकदा तरी तुम्ही कधी जाऊ शकतात. आणि त्या दिवशी जर पौर्णिमा अमावस्या आहे तर याच्यापेक्षा काही चांगला दिवसच नाहीये. तर कमी ते कमी वर्षभरात एकदा पूर्ण कुटुंबसह. अगदीच. आणि मी तुम्हाला एक सांगतो, तुम्ही जर फक्त तुमच्या कुटुंब नाही, म्हणजे असं नाही की तुम्ही 2 जण गेले आणि मुलांना घेऊन गेले, तुमचे आई वडिलांना पण तुम्ही घेऊन द्या, कारण की ते त्यांचे कुलवंशज आहेत. तर जर तुम्ही असं केलं ना तर निश्चितपणे तुमच्यावर खूप आशीर्वादची भरभराट होणार आणि तुमचं कुटुंब खूप प्रसन्न राहणार. निश्चितच. म्हणजे आपल्याला आपलं कुलदैवत माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याची नित्यनियमाने पूजा सुद्धा झाली पाहिजे. आचार्यजी, तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आणि आशीर्वाद. ओम स्वस्ति न इंद्रप्रदश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारिक्षरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु दीर्घमायुः. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.